मतदान सुरू होण्याआधीच मतदान केंद्रावरती पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, सकाळच्या सत्रातले ही दृश्य आहे आणि मतदान करण्यासाठी पुणेकर आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। कोथरूड येथील महेश विद्यालयाच्या मतदान केंद्रावरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत शेकडो जण आहेत ते या मतदान केंद्रावरती आतमध्ये पोहोचलेले आहेत। काहीच वेळापूर्वी मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र अगदी पहाटेपासूनच नागरिकांनी आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती। सकाळच्या सत्रात खरं तर ऊन नसतं, त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर पडतानाची ही दृश्यत आहेत। फार मोठी लाईन आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते। काही पुणेकरांशी आपण बोलूया। काका, काय सांगाल, सकाळीच तुम्ही मतदानाला आला? दरवर्षीप्रमाणे दरवेळेप्रमाणे यावेळेला पण सकाळी झालेलं। गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। तुमच्या आधी पण जवळपास 400 ते 500 जण आतमध्ये गेले। गोष्ट आहे, लोकांमध्ये उत्साह आहे, खूप चांगली गोष्ट आहे। गेल्या 3 टप्प्यात आपण पाहिलं की मतदानाचा आकडा होता तो कमी होता, यंदा वाढेल असं वाटतं ही गर्दी पाहून सुरुवातीला? कोथरूडकरांकडे बघून तशी अपेक्षा ठेवूया। सकाळीच तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावता, आपला हक्क आहे तो, त्यामुळे बजवायलाच पाहिजे आपण, नाही का? पुणेकर आपण पाहतोय की सकाळीच मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि मतदानाचा हक्क बजवावा अशी एक भावना आहे ती त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रीय कर्तव्य आहे अशा पद्धतीची भावना सुद्धा पुणेकरांची आहे आणि त्यामुळे आज हा मतदानाचा टक्का वाढतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।